सकाळची सुरुवात झालेली आहे गरम पाण्यापासून. पहाटेचे 5 वाजलेत. मी भक्ती सांगोल्याच्या छोट्याशा गावामध्ये राहते. भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. आज आहे एकादशी आणि मी काय केलं, सकाळी उठल्यानंतर पूर्ण घर झाडू मारून पुसून घेतला, समर्थचं आवरलं, स्कूलला पाठवलं, कपडे धुतले आणि मग मी स्वतः तयार झाले. लाडूचं चाललंय घर घर खेळायचं, तो स्वतः बनवतोय. तर चला आपल्या एकादशीचं पूर्ण रुटीन. लालूनं घर बनवलंय. वाव, हाय. अरे बापले, दार लावतोय. दिसलं दिसलं दिसलं. आणखीन देवपूजा बाकी आहे. आज एकादशी आहे, तर चला छान मस्त अशी देवपूजा, रांगोळी सगळं करून घेऊया. काय मजा वाटते काय माहिती त्याला. एकादशीची छान अशी पूजा करून घेतली, रांगोळी सुद्धा काढली बरं का मी. झोपले काम जास्त नसतं, पण लहान मुलं घरात असलं की सगळ्यांची परिस्थिती सेमच असते. लहान मुलं जर जर खळीला आले, रडायला लागले, किरकिर करायला लागले, तर कुठलंच काम व्यवस्थित होत नाही आणि कुठल्या कामात मन सुद्धा लागत नाही जोपर्यंत ते शांत होत नाहीत, पोटभर खात नाहीत किंवा आराम झोपत नाहीत. माझ्यासोबत सुद्धा तसंच होतं. लाडू दादा गेलं ना 1 तासभर तर खूप किरकिर करतो, त्याला अजिबात करमत नाही. नेमकं काय होतंय त्यालाही समजत नाही आणि मलाही समजत नाही. पण कसं तरी त्याला मी खेळवत समजावत माझे कामं करायला सुरुवात करते आणि चोळून छान असे आंघोळ घालून दूध प्यायला कोमट करून दिलं की मग तो पीत पीत झोपतो. माझी आहे एकादशी, तर सगळे कामं मी अगोदर करून घेतले, मगच मी फराळीचं बनवायला आले. कारण कामं ठेवायचे आणि फराळ करायचं मला तर ते बरोबर वाटत नाही आणि एकदा खाल्लं की अशी सुस्ती चढते की परत काही काम करायला नको वाटतं. तर मी सकाळी ना विसरले होते रात्री भिजवायचं म्हणून. पहाटे 5ला उठल्यानंतर मी शाबूसुद्धा भिजवला, कारण मी उठल्यानंतर कॅलेंडरमध्ये बघितल्यावर मला एकादश दिसली. खरं तर मला पहाटेपर्यंत माहिती नव्हतं की आज एकादश आहे म्हणून. मग 5ला भिजवले. आता जवळजवळ 10-11 वाजलेत, तर छान असा भिजलेला आहे शाबूसुद्धा आणि भगरसुद्धा. तर समर्थला शाबू आवडतो आणि सम्राटला डोसा आवडतो. मग तो कशाचाही डोसा असो, बेसन असो, भगर असो किंवा तांदूळ. तर त्या डोशासाठी मी भगर भिजवलं. तर चला आता हे सगळं मी बारीक करून घेते. तर मी भगरमध्ये शाबूसुद्धा थोडा घालणार आहे की त्यामुळे छान असे पांढरं शुभ्र आपला डोसा बनेल. आणि डोशासोबत मी चटणीसुद्धा बनवणार आहे किंवा मग भाजी बनवेन बटाट्याची सुकी. तर आजचं असं माझं नियोजन आहे. एकटं जरी असलं उपवासाचं तर सगळं व्यवस्थित करावंच लागतं आणि माझ्यासोबत मुलंसुद्धा खातात, मग आवडतं त्यांना. आणि हे कधी तर महिन्यात 1दा किंवा 2दाच असतं. तसं तर शाबू लहान मुलांना जड जातो पचायला, पण समर्थला आवडतं म्हणून थोडाफार त्याला मी बनवून देत असते. फक्त एकादशीलाच त्याला खाता येतं. तर मी लहानपणापासूनच एकादशी करते. सम्राटचं ना आजचं ताजं ताजं काढ दाखव. बघा लिपस्टिक काय केलंय. हाताला दाखव, तुझ्या हाताला लागले का काय? अरे लाडो, असं करतात का? झोपला. आता मला बनवायचंय डोसा, बटाट्याची भाजी आणि आहुंचा व्हिडिओ कॉल. गावाकडे त्यांची कामं चालू आहेत. आजसुद्धा ते शेवगा तोडतायत मळ्यात, त्यामुळे त्यांना काही यायला जमलेलं नाही. तर संध्याकाळी येणार आहेत. आज ते दुपारी येणार होते. बटाटे तेलामध्ये छान असे परतून घेते. चवीनुसार मीठ, लाल मिरची टाकले, चिल्ली फ्लेक्स आणि थोडंसं पाणी. आणि भगरचा असा छोटासा डोसा बनवून घेते मी. असे छान गुबगुबीत डोसे एकादशीला चालणारे.
एकादशीचं फराळीचं. छान म्हणताय की. काय करायचंय तुला? काढा काढा. पिकलेत ना चांगले? सगळे पिकलेत का? कच्चे कच्चे नको काढू, फक्त पिकलेले काढ. बरं काढ मग. लय निब्बर असलेले डब्यातच टाक, बाहेर पिकत नाहीत. बाहेर पोपट किती छान आरडत आहे. फोडणीचा भात. तर इतके चिक्कू निघालेले आहेत पिकलेले. हे बापरे, समर्थने खूपच गच्च बसवली. ही आता कसं काढू? हे बघा, आपल्या बागेतले चिक्कू छान असे पिकलेले आहेत. तर ती काली चित्ती का कलकत्ती असं काहीतरी नाव सांगतात. अहो, मला नाव नाही माहिती याचं. काला चित्ती काहीतरी आहे. हे बघा, काही कच्चे आहेत, काही पिकलेत. पूर्ण हे माझं किचनमधलं कपाट मला पूर्ण साफसफाई करायचं आहे. खूप असं पसारा पडलाय. पोरं गेलेत बाहेर खेळायला. समो, काय झालं? विष्णू आला का? भांडण करू नका. ओ, कशाला भांडण करू नको? मित्रांसोबत खेळतायत.